नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत। BEd CET रिझल्ट 2025 या अनुषंगाने असणारी अपडेट आपण पाहत आहोत। विद्यार्थी मित्रों, आपली BEd CET जी झालेली आहे तिचा रिझल्ट जो की बहुप्रतीक्षित होता, आत्तापर्यंत रिझल्ट लागणं बाकी होतं। सर्वांची विचारणा होती की रिझल्ट डेट काय आहे, रिझल्ट कधी लागेल। तर चला पाहूया या संदर्भातली अपडेट। तत्पूर्वी आपल्या BEd कॅप राऊंड 2025-26 या अनुषंगाने सर्व अपडेट्स आमच्या चॅनलवरती आपल्याला वेळेत मिळतील याची खात्री बाळगा। यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा। cetcell.mahacet.org अशी आपली जेन्युइन वेबसाईट आहे। या वेबसाईटवरती आल्यानंतर आपल्याला इथे वरती स्क्रॉल करायचं आहे। आपल्या रिझल्ट संदर्भात असणारी अपडेट आपल्याला इथे पाहायला मिळत आहे। विद्यार्थी मित्रों, हायर एज्युकेशन या अंतर्गत आपलं BEd येतं। आपण हायर एज्युकेशनला क्लिक करूया। आपण इथं पाहू शकता स्कोअर कार्ड्स आर अवेलेबल फॉर महानर्सिंग। त्यानंतर वेगवेगळे जे कोर्सेस आहेत त्याचे स्कोअर कार्ड अवेलेबल झालेले आपल्याला पाहायला मिळते। महा MPEd महा BPEd CET 2025 काइंडली डाउनलोड फ्रॉम कॅन्डिडेट लॉग इन 15/5/2025 रोजीची ही अपडेट आपल्याला पाहायला मिळते। विद्यार्थी मित्रों, आपला जो BEdचा रिझल्ट आहे म्हणजेच BEd CET तो आपल्याला उद्या अपलोड झालेला पाहायला मिळेल। तर रिझल्ट अपलोड झाल्यानंतर आपल्याला इथं परत आपल्याला एक नोटिफिकेशन पाहायला मिळेल। जसं की आपल्याला इथे पाहायला मिळतं स्कोअर कार्ड्स आर लाईव्ह फॉर, त्यामध्ये BEd स्पेशल जनरल आणि ELCT BEd अशा प्रकारची नोटिफिकेशन आपल्याला पाहायला मिळेल। तर आता इथं लॉग इनमधून BEdचा जो रिझल्ट आहे त्यावेळेस आपला रिझल्ट अपलोड होईल। रिझल्ट अपलोड होणं अजून बाकी आहे। तर इथं जो आपला आयकॉन दिसतोय डाउनलोड, त्याला आपण क्लिक करूया। त्या आयकॉनला क्लिक करताच आपण एका पेजवरती जातो, ज्या पेजवरती आपल्याला लॉग इन डिटेल्स टाकण्यासाठी टॅब पाहायला मिळतात। त्यामध्ये रजिस्टर्ड ईमेल ID, त्यानंतर पासवर्ड ह्या गोष्टी पाहायला मिळतात। रजिस्टर्ड ईमेल ID टाकल्यानंतर पासवर्ड आपल्याला इनरोल करायचा आहे आणि नंतर साइन इन याला क्लिक करायचं आहे। हे करताच आपल्याला आपला रिझल्ट जो आहे ते पेज ओपन झालेलं पाहायला मिळतं। त्यातून आपला कोर्स निवडायचा आहे जो की BEd स्पेशल असेल, BEd जनरल असेल तर हे एका टॅबमध्ये आहे व BEd ELCT जे आहे ते स्पेशल सेपरेट आपल्याला पाहायला मिळेल। आपण साइन इन याला क्लिक केल्यानंतर ह्या पेजवरती पोहोचतो आणि वर आपण स्क्रॉल केल्यानंतर आपण इथे पाहू शकता स्कोअर कार्ड ही जी टॅब आहे। आपला रिझल्ट अजून अपलोड होणं बाकी आहे। BEdचा सध्या रिझल्ट जो अपलोड झालेला आहे तो BPEdचा रिझल्ट आपल्याला अपलोड झालेला पाहायला मिळतो। तर आपला रिझल्ट अपलोड झाल्यानंतर आपल्याला महा BEd जनरल आणि महा BEd स्पेशल हे दोन्ही एकाच टॅबमध्ये आहे। तर महा BEd ELCT जे आहे आपल्याला ह्या दुसऱ्या टॅबमध्ये पाहायला मिळतं। तर महा BEd CETचा जो रिझल्ट आहे विद्यार्थी मित्रों 17 मेपर्यंत रिलीज होणार आहे, आपल्याला पाहायला मिळणार आहे। 16 तारखेला सायंकाळी किंवा 17 तारखेला सकाळी हा रिझल्ट अपलोड झालेला आपल्याला पाहायला मिळेल। BEdची विद्यार्थी संख्या ही सगळ्यात जास्त असते, तब्बल 75 ते 80 हजार विद्यार्थी BEd CET देतात। त्यामुळे BEdचा रिझल्ट जो आहे तो आपल्याला पाठीमागे राहिलेला पाहायला मिळतो। BPEd MPEd MEd तसेच इतर जे कोर्सेस आहेत त्या अनुषंगाने विद्यार्थी संख्या आपल्याला BEdच्या तुलनेमध्ये कमी असलेली पाहायला मिळते। आता BPEdचा जो रिझल्ट रिलीज झाला आहे तो रिझल्ट आपण पाहूया। आपण स्कोअर कार्डला क्लिक करताच या पेजवरती पोहोचतो आणि इथे आल्यानंतर आपण पाहू शकता आपल्याला CET सेलचा लोगो, तसंच CET सेलचं कोटेशन हा CET सेलचा लोगो आहे। तसंच कोटेशन स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल महाराष्ट्र स्टेट मुंबई हे आपल्याला इथे पाहायला मिळतं। त्यानंतर महा BPEd CET 2025 फील्ड टेस्ट 2025 स्कोअर कार्ड। तर BEdचा जो स्कोअर कार्ड आहे आणि BPEdचा स्कोअर कार्ड यामध्ये एक फरक असतो, तो म्हणजेच BPEdसाठी फील्ड टेस्ट आहे, म्हणजे ग्राउंड टेस्ट आपण ज्याला म्हणूया, ती BEdसाठी नाही आहे। तर आपला जो मार्क मेमो आहे सेम असाच मार्क मेमो स्कोअर कार्ड आपल्याला पाहायला मिळणार आहे। ज्या स्कोअर कार्डमध्ये आपलं पूर्ण नाव असेल, कॅन्डिडेट्स फुल नेम इथं आपल्याला पाहायला मिळेल। त्यानंतर फादर्स और हजबंड्स नेम इथे आपल्याला पाहायला मिळेल, कॅन्डिडेट्स मदर्स नेम। त्यानंतर आपल्याला बाकी ज्या डिटेल्स आहेत ॲकॅडमिक डिटेल्स ज्याला आपण रिझल्ट असं म्हणूया तो आपल्याला इथे पाहायला मिळेल। रिझल्टचं नाव, कोणती CET दिली तर BPEdचा रिझल्ट असल्यामुळं BPEd CET 2025 महा BPEd CET पर्सेंटाईल आपला जो रिझल्ट आहे तो पर्सेंटेजमध्ये नाही आहे, पर्सेंटाईलमध्ये आहे, ही गोष्ट लक्षात घ्या। त्यानंतर फील्ड टेस्ट जी की फक्त BPEdलाच असते। त्यानंतर टोटल पर्सेंटाईल इथे आपल्याला पाहायला मिळत आहे। डेट ऑफ रिझल्ट 15 तारखेला हा रिलीज झालेला आहे। आपला BPEdचा 15ला जरी रिलीज झाला असेल
तरी आपला जो B.Edचा आहे 1 किंवा 2 दिवस आपल्याला लागतील. 16 तारखेला किंवा 17 तारखेला तो आपल्याला रिलीज झालेला पाहायला मिळेल. म्हणजेच विद्यार्थी मित्रो, आपला जो रिझल्ट आहे ज्याची बहुप्रतीक्षा आपण केलेली आहे, परंतु लवकरच तो रिलीज होत आहे. या अनुषंगाने आपल्याला आपल्या वेबसाईटला लिंक राहायचं आहे cetcell.mahacet.org. तसेच आपण आमच्या चॅनलला जरी लिंक राहिले तर अपडेटेड आपल्याला ज्या डिटेल्स आहेत त्या मिळत राहतील. अजूनही जर आपण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करावे. तसेच आपल्या B.Ed ॲडमिशन प्रोसेस संदर्भात सर्व ज्या बाबी आहेत, कॅपराऊंड असेल किंवा त्यानंतर पश्चातच्या ज्या बाबी आहेत, त्याबद्दल कुठलीही शंका कुशंका असेल आपण नक्कीच आम्हाला विचारू शकता. तसेच सर्व रिझल्ट्स आणि इतर जे अपडेट्स आहेत ते आपल्याला वेळेत मिळत राहतील याची खात्री बाळगा. व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा, मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास विसरू नका. लवकरच भेटूया पुढच्या अपडेटेड व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.